अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात, कोल्हापूर, मुंबई येथील पारंपरिक भजनी मंडळाच्या भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नूतन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले। युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबरच्या रात्रीच्या शेजारतीनंतर कोल्हापूरच्या गंगावेश येथील उत्तम निगवेकर यांच्या ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ, मगरमठी येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, दादर मुंबई येथील स्वामी ओम भजनी मंडळ यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात उपस्थित हजारो भाविक भक्तिरसात रंगून गेले। रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत या भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला। दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री 11:30 ते 12 या वेळेत हजारो उपस्थित स्वामी भक्तांनी एकमुखाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून रात्री 12 वाजता असंख्य फटाक्यांच्या आतषबाजीने मोठ्या उत्साहात नूतन वर्षाचे स्वागत केले व एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सर्व भजनी मंडळाच्या प्रमुखांचे स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद देऊन सन्मान करून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली। रात्री 12 वाजता ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळाच्या उत्तम निगवेकर व सहकार्यांनी अनेक भावभक्ती गीते व सोंगी भारूड सादर केले। या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ, हरी ओम स्वामी समर्थ, साई बाबा बोलो, शंकर महाराजा, खंडेरायाच्या लग्नाला, अंजनीच्या सुता, शिर्डीवाले साईबाबा इत्यादी अनेक भावभक्ती गीतांच्या तालावर राज्यातील व अक्कलकोट शहरातील अनेक अबालवृद्धांनी दृढ भक्ती संकल्पाचा आनंद लुटून नूतन वर्षाचा महोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला। या नूतन वर्षाच्या निमित्ताने पहाटे 5 वाजता श्रींच्या काकड आरतीनंतर व दिवसभर अनेक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नूतन वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केले। श्री वटवृक्ष मंदिरात नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची विक्रमी गर्दी लक्षवेधी ठरली। सकाळी 6 पासून फत्तेसिंह चौकापर्यंत चौफेर गर्दी पसरली होती। सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे तथा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची मोठी तळमळ असलेले महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कर्मचारी, सेवेकरी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।